गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा नेहमीप्रमाणे मी आपल्या सर्व आदरणीय पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपला एकच वादा, सगळ्यांना इंग्रजी यायला पाहिजे, सगळ्यांना इंग्रजी बोलता यायला पाहिजे, सगळ्यांना इंग्रजी लिहिता यायला पाहिजे आणि सगळ्यांना इंग्रजी वाचता यायला पाहिजे. मग मोठमोठी वाक्य शिकवण्यापेक्षा लहान लहान वाक्य जर शिकवली तर ती लहान लहान वाक्य इंग्रजीतून आपल्या मनात चिरकाल लक्षात राहतील. तर आजचा जो काही माझा टॉपिक आहे तो स्पोकनचाच आहे आणि आपल्या चौवांस टीचिंग पॅटर्न नुसार मी तुम्हाला टीच करणार आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे लक्षात घ्या, एन्जॉय प्लस V4. म्हणजे सुरुवातीला प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला एन्जॉय हा शब्द घ्यायचा आहे आणि V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचं आहे. मग आता नेमकं V4 म्हणजे काय अगोदर ते समजून घ्या. V4 म्हणजे ज्या क्रियापदाला ING प्रत्यय असतो, ज्या क्रियापदाला ING प्रत्यय असतो त्या प्रत्येकी क्रियापदाला V4 असे म्हणतात. जसं रीड रीडिंग, स्पीक स्पीकिंग, डान्स डान्सिंग, राईट रायटिंग, गो गोइंग, कम कमिंग. म्हणजे ज्या ज्या क्रियापदाला ING प्रत्यय लागतो ते क्रियापदाचं चौथं रूप असतं. मग बघा, एन्जॉय प्लस V4 या चौवांस टीचिंग पॅटर्न नुसार आज मी तुम्हाला वाक्य शिकवणार आहे. मी तुम्हाला मोजकी वाक्य शिकवणार, मी तुम्हाला मोजकी वाक्य शिकवणार, पण त्या मोजक्या वाक्यांच्या मदतीने तुम्ही लाखो करोडो वाक्य बनवणार. आता बघा, एन्जॉय डान्सिंग, मला जर कुणाला म्हणायचे मी सहज म्हणू शकतो एन्जॉय डान्सिंग म्हणजे काय, नाचण्याचा आनंद घ्या. एन्जॉय सिंगिंग, गाण्याचा आनंद घ्या. तुम्हाला गायला आवडतं ना, तुम्हाला गीत गायला आवडतं ना, मग मी तुम्हाला म्हणेन एन्जॉय सिंगिंग, गाण्याचा आनंद घ्या. एन्जॉय कुकिंग, स्वयंपाकाचा आनंद घ्या. एन्जॉय रीडिंग, वाचनाचा आनंद घ्या. म्हणजे जर आपण वाचलं तर वाचण्यापासून आपल्याला आनंद मिळू शकतो. बिकॉज रीडिंग इज द बेस्ट वे टू एक्सपांड अवर नॉलेज. त्याच्यानंतर बघा, एन्जॉय वॉकिंग, चालण्याचा आनंद घ्या. कुणीतरी म्हणतं ना, वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज फॉर अवर हेल्थ. म्हणजे आपल्या शरीरासाठी वॉकिंग, चालणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एन्जॉय स्विमिंग, पोहण्याचा आनंद घ्या. एन्जॉय प्लेइंग, खेळण्याचा आनंद घ्या. तुम्ही कोणताही खेळ खेळू शकता. यू कॅन प्ले कबड्डी, यू कॅन प्ले खो खो, यू कॅन प्ले क्रिकेट, यू कॅन प्ले व्हॉलीबॉल, यू कॅन प्ले बॅडमिंटन, एनी काइंड ऑफ गेम, एनी काइंड ऑफ स्पोर्ट्स यू कॅन प्ले, राईट. एन्जॉय इटिंग, खाण्याचा आनंद घ्या. तुम्हाला जे आवडतं ना ते खा. एन्जॉय ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंगचा आनंद घ्या. म्हणजे तुम्ही टू व्हीलर चालवा, तुम्ही फोर व्हीलर चालवा, त्याच्यापेक्षा जास्त व्हीलर चालवा, काही अडचण नाही. एन्जॉय लर्निंग, शिकण्याचा आनंद घ्या. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थी असतो. म्हणून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक वेळा नवीन गोष्ट शिकली पाहिजे. बघा, म्हणून मी म्हणतो की एन्जॉय स्लीपिंग, एन्जॉय ट्रॅव्हलिंग, एन्जॉय वर्किंग, कामाचा आनंद घ्या. एन्जॉय ट्रॅव्हलिंग, प्रवासाचा आनंद घ्या. एन्जॉय स्लीपिंग, झोपण्याचा आनंद घ्या. एन्जॉय टॉकिंग, बोलण्याचा आनंद घ्या. एन्जॉय लिसनिंग, ऐकण्याचा आनंद घ्या. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो, इफ यू वांट टू बिकम अ गुड स्पीकर, इफ यू वांट टू बिकम अ गुड स्पीकर, फर्स्ट यू वांट टू बिकम अ गुड लिसनर. जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर उत्तम श्रोता व्हावं लागेल. एन्जॉय हेल्पिंग, मदत करण्याचा आनंद घ्या. तुम्हाला एक सुविचार माहिती असेल, गॉड हेल्प दोज हु हेल्प अदर्स, गॉड हेल्प दोज हु हेल्प अदर्स. म्हणून एन्जॉय हेल्पिंग, मदत करण्याचा आनंद घ्या. एन्जॉय रायटिंग, लिहिण्याचा आनंद घ्या.
एन्जॉय शॉपिंग खरेदीचा आनंद घ्या, एन्जॉय पेंटिंग चित्रकलेचा आनंद घ्या, एन्जॉय रनिंग धावण्याचा किंवा पडण्याचा आनंद घ्या. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षणातून प्रत्येक प्रसंगातून आपण आनंद घेऊ शकतो. आनंद या जीवनाच्या सुगंधापरी दरवळावा, आनंद या जीवनाच्या सुगंधापरी दरवळावा. त्यामुळे एन्जॉय मीटिंग भेटीचा आनंद घ्या, एकमेकांना भेटा, आपलं दुःख शेअर करा, आपला आनंद शेअर करा. एन्जॉय स्माइलिंग हसण्याचा आनंद घ्या, एन्जॉय जम्पिंग उड्या मारण्याचा आनंद घ्या, एन्जॉय ड्रीमिंग स्वप्न पाहण्याचा आनंद घ्या, एन्जॉय फिशिंग मासेमारीचा आनंद घ्या, एन्जॉय वॉचिंग पाहण्याचा आनंद घ्या. मी तुम्हाला सांगतो पुन्हा, आय एम रिमाइंडिंग यू की जर तुम्हाला अशा प्रकारची वाक्य बोलायची असतील, पुन्हा सांगतो आपल्याला, जर तुम्हाला अशा प्रकारची वाक्य शिकायची असतील, सुरुवातीला एन्जॉय हा शब्द घ्या आणि एन्जॉय हा शब्द घेतल्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप घ्या. यू आर एबल टू मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस, हजारो वाक्य तुम्ही बोलू शकता. अचाट शक्ती आहे तुमच्यामध्ये, अचाट ऊर्जा आहे, अचाट कॅलिबर आहे, अचाट टॅलेंट आहे, अचाट स्किल आहे, अचाट नॉलेज आहे. यू कॅन डू एनिथिंग इन विच यू आर कीपिंग युअर इंटरेस्ट. तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करू शकता. म्हणून एन्जॉय टीचिंग, शिकवण्याचा आनंद घ्या. मला शिकवायला आवडतं ना, आय वुड लाईक टू टीच ईच अँड एव्हरीवन, प्रत्येकाला मला शिकवायला आवडतं. एन्जॉय लाफिंग, हसण्याचा आनंद घ्या, एन्जॉय क्लिनिंग, स्वच्छतेचा आनंद घ्या. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपण बगीच्यात बसलेलो असू, त्या बगीच्यामध्ये स्वच्छता ही नेहमी असली पाहिजे. एन्जॉय शेअरिंग, वाटून घेण्याचा आनंद घ्या. मग आपल्याकडे पाणी असेल दुसऱ्याला पाणी द्या प्यायला, आपल्याकडे चहा असेल दुसऱ्याला चहा द्या, आपल्याकडे काही नॉलेज असेल ते नॉलेज द्या, आपल्याकडे स्किल असेल ते स्किल द्या, आपल्याकडे टॅलेंट असेल ते टॅलेंट द्या. म्हणजे एनिथिंग यू कॅन शेअर विथ एनीबडी, कुणाशीही तुम्ही गोष्ट वाटून घेऊ शकतात. तर मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, अशा प्रकारची वाक्य डे टू डे लाईफ मध्ये बोलून तुम्ही इतरांना दाखवू शकता की यू आर द बेस्ट स्पीकर इन इंग्लिश, तुम्ही इंग्रजीचे उत्तम वक्ता आहेत. तर अशा प्रकारची वाक्य बोला. सुरुवातीला एन्जॉय शब्द घ्या आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं कोणतंही चौथं रूप घ्या. तुमच्या वहीमध्ये सांभाळले जाणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचे, तुमची वही अशा लाखो करोडो नोटबुक्स तुमच्या भरतील की तुम्ही हजारो वाक्य म्हणू शकतात आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला समजून जातो. मी जे शिकवतो का दररोज स्पोकनची, ते नोट्स तयार करा आणि एक शिस्तबद्ध चांगल्या गुड हँडरायटिंग मध्ये ती नोट्स जर तुम्ही तयार केली ना विद्यार्थी मित्र, त्या नोट्सच्या मदतीने तुम्ही इंग्लिश स्पोकन तर शिकणारच, पण त्या नोट्सच्या आधारावर तुम्ही स्वतःचा इंग्लिश स्पोकनचा क्लास ओपन करू शकता आणि यू कॅन अर्न अ लॉट ऑफ मनी. भरपूर काही पैसा तुम्ही कमवू शकता तुमच्या कष्टातून, तुमच्या मेहनतीतून. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, व्हिडिओ आवडला नसेल काही अडचण नाही. थँक यू व्हेरी मच, धन्यवाद. नाईस टू मीट यू.